हॅलो माय डिअर स्टुडंट, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ हिरा या चॅनलवर। आज आपण एज रिलेटेड वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत। त्यातला एक क्वेश्चन पाहणार। तुम्हाला जर हा क्वेश्चन समजला आणि हेल्पफुल वाटला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा इथं काय सांगितलं आहे बघा, साहिल्स प्रेझेंट एज इज ट्विन्स Sarah's age and half of Sagar's age. If the sum of the age of the three is 84, find Sahil's present age. आपल्याला साहिलचं प्रेझेंट एज विचारलेलं आहे। सांगितलं काय तर या ठिकाणी बघा, साहिलचे प्रेझेंट वय हे साराच्या कसं आहे तर ट्विन्स आहे आणि त्यानंतर सागरच्या वयाचं कसं सांगितलंय तर हाफ सांगितलंय, अर्धा सांगितलेला आहे आणि या तिघांची ही सम ॲडिशन किती दिली आहे तर 84 एवढी दिलेली आहे। आणि आपल्याला या सर्व इन्फॉर्मेशनवरून साहिलचं प्रेझेंट एज विचारलेलं आहे। सो लेट स्टार्ट। आपण साहिलचं प्रेझेंट एज कसं काढायचं आहे तर आपल्याला विचारलेलं आहे, म्हणजेच आपल्याला साहिलचं प्रेझेंट एज माहीत नाही। मग आपण सपोज आपण काय करणार, मग लेट्स साहिल्स प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स घेणार आहोत। सो लेट्स साहिल प्रेझेंट एज आपल्याला माहीत नाही, आपण सपोज काय घेतलं आहे एक्स घेतलेला आहे। देन सागर्स एज आपल्याला माहीत आहे, सागर्स एज काय तर ट्विन्स आहे एक्स अपॉन 2 हाफ कुणाच्या तर सागरच्या, हाफ कुणाचं आहे तर साहिलचं आहे। त्यानंतर सागर्स एज इज इक्वल टू 2x बिकॉज साहिल इज अ हाफ ऑफ अ सागर। ओके, सो या तिघांचं पण तिघांची सम एजची सम किती आहे तर सम ऑफ एजेस इज इक्वल टू ह्या तिघांची आहे 84 एवढी आहे। मग यावरून इक्वेशन कसं तयार होतं, या तिघांची पण ॲडिशन म्हणजेच 1, 2 and 3 एक्स प्लस साराज एक्स अपॉन 2 प्लस सागर 2x इज इक्वल टू ह्या तिघांची ॲडिशन किती तर 84 एवढी आहे। आता आपण 1 बाय 1 हे काय करूया, इक्वेशन सॉल्व करू। सुरुवातीला ह्या दोघांचं सॉल्व करू, ह्या दोघांची ॲडिशन करायची म्हणजे डिनोमिनेटर इथं सारखा पाहिजे आहे का तर नाही आहे। मग आपण इथं काय करणार तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत। क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना काय होणार आहे, मग ह्या दोघांचं 2x प्लस एक्स अपॉन 2 प्लस 2x इज इक्वल टू 84। सो पुढं ह्या दोघांची ॲडिशन होईल म्हणजेच 3x अपॉन 2 प्लस 2x इज इक्वल टू 84। ओके, मग आता या ठिकाणी पुन्हा या दोघांची ॲडिशन करायची। इथं पण डिनोमिनेटर सेम नाही आहे, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत। म्हणजेच आता इथं काय होईल 3x प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 2 जा 4, 4x डिवायडेड बाय 2 इंटू 1 2 इज इक्वल टू 84। सो ह्या दोघांची ॲडिशन होईल तर किती येईल 7x अपॉन 2 इज इक्वल टू 84। आता या ठिकाणी बघा हा डिवायडेड आहे, इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल। सो देअरफॉर 7x इज इक्वल टू 84 मल्टिप्लाय 2। सो 7x इज इक्वल टू 84 मल्टिप्लाय 2 किती होणार आहे 168। आता बघा हा काय इथे मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे जाऊन काय होईल डिवायडेशनमध्ये होऊन जाईल। म्हणजेच बघा x इज इक्वल टू 168 डिवायडेड बाय 7। सो ह्या दोघांचं जर आपण डिवायडेशन केलं तर x इज इक्वल टू आपल्याला येतं आहे 24। म्हणजेच काय 7 2 जा 14 अँड 14मधून 2 उरले म्हणजेच 7 चोक 28। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू मिळाली। एक्सची व्हॅल्यू आपण काय गृहीत धरलेली आहे, सपोज काय केलेले लेट सारास प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स। सो आपल्याला प्रेझेंट एज जे क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे ते आपल्याला मिळालेलं आहे। म्हणजेच काय मिळालं आहे साहिल्स प्रेझेंट एज इज इक्वल टू 24 इयर्स। क्वेश्चन सॉल्व झालेला आहे। सो जर व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला हा क्वेश्चन समजला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।